नमस्कार, मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे। आज आपण उन्हाळ्यात बऱ्याच जणांना वारंवार उन्हाळी लागत असते, त्याविषयी आज थोडक्यात बोलणार आहोत। आता उन्हाळ्यात उन्हाळी वारंवार लागणे म्हणजे बऱ्याच जणांना लघवीला जळजळ होत असते, लघवीला वारंवार जावं लागत असतं, लघवीला थेंब होत असते, लघवीला गेल्यानंतर परत लघवी झाली न झाल्याची भावना होत असते, लघवी थांबून येत असते। ह्यासारखी लक्षणं बऱ्याच जणांना दिसत असतात। तर त्यासाठी आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीने उपचार सांगितलेले आहेत। आता उन्हाळ्यामध्ये ज्यांना वारंवार उन्हाळी लागत असते तर त्यांनी सगळ्यात अगोदर तुमच्या शरीरातलं पाण्याचं जे प्रमाण असतं ते कुठंतरी मेंटेन करायला पाहिजे किंवा ते व्यवस्थित राहायला पाहिजे, ह्याची पहिल्यांदा काळजी घ्यायला पाहिजे। बरेच लोक वारंवार उन्हात जात असतात, पाण्याचं सेवन कमी करत असतात किंवा तहान लागली तर खूप थंड पाणी पित असतात। तर हे पाणी न पिणे आणि तहान लागल्यानंतर खूप थंड पाणी पिणे ह्यामुळे सुद्धा उन्हाळी लागत असते। आता उन्हाळी लागल्यानंतर आपल्याला काय करता येईल? उन्हाळी लागल्यानंतर बाजारामध्ये कलिंगड मिळतात, कलिंगड खाणं, कलिंगडाचा ज्यूस घेणं किंवा काकड्या मिळतात, काकडी जेवणाबरोबर सकाळ आणि संध्याकाळ जर काकडीचं जर सेवन केलं तर उन्हाळी लागण्याचा त्रास हा बऱ्यापैकी आपल्याला कमी करता येतो ह्या काकडी आणि कलिंगडाच्या सेवनाने। दुसरा उपाय म्हणजे धन आणि जिऱ्याचा काढा। म्हणजे एखादा एक चमचा धन घ्यावं, जिरं 1 चमचा घ्यावं, 2 ग्लास पाणी घ्यावं, 2 ग्लासमध्ये 1 चमचा टाकून छोट्या गॅसवरती ते 2 ग्लासचं 1 ग्लास होईपर्यंत उकळत घ्यावं। तो 1 ग्लास झालेला तो एकाच वेळी न पिता साधारण सकाळ दुपार म्हणजे 2-2 तासांनी जर थोडा जर घेतला तर त्याचा उन्हाळी लागण्यामध्ये अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय। हा धन्या जिऱ्याचा काढा तुम्ही रात्री सुद्धा घेऊ शकता, पण काढा झाल्यानंतर तो 2 तासात संपला पाहिजे। काढा झाला आणि तो संध्याकाळी पिला तर तसं न करता सकाळ आणि संध्याकाळी घेतलेला काढा हा अतिशय चांगला काम करत असतो। त्यामुळे धन्या जिऱ्याचा काढा तुम्ही दिवसभरात 3-4 वेळा जर घेतला तर उन्हाळी लागण्याचं प्रमाण ह्या काढ्याने खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला कमी करता येतं। त्याचबरोबर लिंबाचं सरबत आहे, कोकमचं सरबत आहे, गुलकंदाचं सरबत आहे, ह्यापैकी कोणतंही एखाद्या सरबत सकाळी आणि दुपारी थोडं घेतलं तर त्याचा सुद्धा आपल्याला अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय। कच्चा कांदा असतो तर कच्च्या कांद्याचा रस जरा काढावा, साधारण 1 चमचा कच्च्या कांद्याचा रस, त्याच्यामध्ये थोडीशी जिरे पावडर किंवा थोडीशी खडीसाखर, हे सकाळ संध्याकाळ जर तुम्ही घेतलं तर उन्हाळी लागण्यामध्ये त्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय। त्याचबरोबर बाजारामध्ये वाळ्याचं पावडर सुद्धा मिळते किंवा अखंड वाळा सुद्धा मिळतो। ते तुमच्या मातीचा जो माठ असतो त्याच्यामध्ये तो वाळ्याचं चूर्ण जरी टाकलं तरी चालेल, अखंड वाळा जरी टाकला तरी चालेल। आणि त्या वाळ्याचं जर पाणी तुम्ही ज्या वेळी तहान लागेल त्यावेळी ते वाळ्याचं पाणी जर घेतलं तर ह्या वाळ्याच्या पाण्याने उष्णता सुद्धा शरीरातली कमी होते, तहान सुद्धा कमी पाण्यात भागते आणि लघवीचे बरेपैकी आजार ह्या वाळ्याच्या चूर्णाने आपल्याला कमी करता येत असतात। त्यामुळे हे छोटे जर उपचार तुम्ही घरगुती पद्धतीने केले तर तुम्हाला त्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय। त्याचबरोबर गुलाबाची जी फुलं असतात तर त्या गुलाबांच्या पाकळ्या तुमच्या पाण्यामध्ये टाकल्या आणि त्या गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्याचं पाण्याचं जर सेवन सकाळ संध्याकाळ जर केलं तर ह्या गुलाबाच्या पाण्याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय। त्यामुळे हे छोटे उपाय तुम्ही घरगुती पद्धतीने जर केले आणि बाहेर उन्हाचा कमीत कमी म्हणजे भर उन्हाचं कमीत कमी बाहेर जाणं हे जर टाळलं तर तुम्हाला त्याचा उन्हाळी लागल्यापासून स्वतःचा निश्चितपणे बचाव करता येईल। परंतु ही उन्हाळी फारच लागलेली आहे तर तुमचे जवळचे आयुर्वेदिक डॉक्टर्स आहेत ती ह्या छोट्या उपायांनी जर कमी नाही आली तर त्यांच्या सल्ल्याने औषधोपचार जर केले तर आयुर्वेदाच्या साहाय्याने उन्हाळी लागणं हे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला बंद करता येईल किंवा थांबवता येईल।